नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 27 जानेवारी. 27 जानेवारीचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, सर्वांना आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करतोय आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, कोणत्या कंपनीला IPO आणण्यासाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे? तर उत्तर होतं याचं फोन पे. उत्तर काय आहे? फोन पे हे त्याचं उत्तर आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेला आहे? आपण जर पाहायला गेलं 131 लोकांना एकूण पद्म पुरस्कार मिळाला आहे. पद्मविभूषण आहे ना, तो 5 लोकांना मिळालाय. पद्मभूषण तो 13 जणांना मिळालाय आणि पद्मश्री पाहायला गेलं 113 लोकांना मिळालाय. असं एकूण 131 लोकांना मिळालंय. त्यामधील आपण महाराष्ट्रीयन व्यक्ती पाहूया. पद्मविभूषण धर्मेंद्र यांना मिळालाय फक्त एकच महाराष्ट्रीयन. पद्मभूषण 3 लोकांना मिळालाय, अलका याग्निक, पियुष पांडे आणि उदय कोटक. पद्मश्री अरविंदा फर्नांडिस, आलोक खाडे, श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर, रोहित शर्मा, सतीश शहा, सत्यनारायण, माधव रंगनाथन, जनार्दन बोठे आणि जुझर वासी असे पद्मश्री यांना मिळालेला आहे. हे सर्व महाराष्ट्रीयन व्यक्ती. लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती पेपरला आला तर आपण लिहू शकतो. ओके. दुसरा प्रश्न, लोकायन 26 ही समुद्री मोहीम कोणत्या जहाजावरून सुरू करण्यात आली आहे? असा आपल्याला दुसरा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे INS सुदर्शनी या जहाजावरून सुरू करण्यात आलेली आहे लोकायन 26. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. लोकायन 26 भारतीय नौदलाची ऐतिहासिक समुद्र मोहीम. भारतीय नौदलाने लोकायन 26 नावाची भव्य समुद्र मोहीम 20 जानेवारी 26 रोजी सुरू केली. ही मोहीम कोची नौसेना तळ केरळ येथून INS सुदर्शनी या स्वदेशी बनावटीच्या प्रशिक्षण जहाजावरून सुरू झाली. ही मोहीम 10 महिन्याची असून 22 नॉटिकल मैल सुमारे 40,740 किलोमीटर प्रवास करणार आहे. ही यामध्ये 13 देशातील 18 बंदरांना भेट दिली जाणार. मोहिमेचा उद्देश भारताचा सागरी वारसा जगासमोर मांडणे, वसुधैव कुटुंबम ही भारतीय संकल्पना प्रसारित करणे. INS सुदर्शनी हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी बांधले असून लांबी 54 मीटर आहे. किती मीटर हो? लांबी किती आहे? 54 मीटर आहे. लक्षात ठेवा. आणि त्यावर 20 सेल आहेत. लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा पाहतोय आपण. अटल पेन्शन योजनेची मुदत केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेली आहे? अटल पेन्शन योजनेची जी आहे ती 2031 पर्यंत केंद्र सरकारने मुदत वाढवलेली आहे. अटल पेन्शन योजना मुदत योजना सुरू झाली 9 मे 2015. पूर्वीची अंतिम तारीख 31 मार्च 2025. नवीन मुदत 1 एप्रिल 25 ते 31 मार्च 31 पर्यंत देण्यात आली आहे. लाभार्थी असंघटित क्षेत्रातील कामगार असेल, वयोगट 18 ते 40 असेल, लाभार्थी संख्या 8.66 कोटी प्लस आहे. पेन्शन रक्कम 1000 ते 5000 प्रतिमाह 60 वर्षानंतर. प्रशासकीय संस्था PFRDA. मृत्यूनंतर पती पत्नीला पेन्शन किंवा एकरकमी रक्कम मिळू शकते. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भारताचा क्रमांक प्रॉपरली 6वा आहे. लक्षात ठेवा, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा मित्रांनो? 6वा क्रमांक आहे. ठीक आहे, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स संपूर्ण माहिती. ठीक आहे, पॉइंट पाहूया आपण. लक्षात ठेवा, एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 26 हा अहवाल जर पाहायला गेलं डेझन शिरा असोसिएट या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला आहे. ठीक आहे, या संस्थे मुख्यालय चीन शांघाय येथे आहे. 11 आशिया देशांचा समावेश आहे. 8 स्तंभ आहेत. लक्षात ठेवा, 43 निकष आहेत. चीन पहिला आहे, मलेशिया दुसरा आहे, व्हिएतनाम तिसरा आहे आणि भारत हा 6वा क्रमांक आहे. या निर्देशांक उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, धोरणे व कर्ज यांचा आढावा घेत असतो. ओके, पुढं 5वा प्रश्न, अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टिवल 26 मधील पद्मपाणी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असा एक सिंपलचा प्रश्न विचारला आहे. तर उत्तर आहे इलैया राजा यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. ठीक आहे, पद्मपाणी पुरस्कार अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आवृत्ती होती 11वी आणि पुरस्कार रक्कम होती 10 लाख रुपये. विजेता इलैया राजा दिग्गज संगीतकार आहेत, कारण भारतीय सिनेमा व संगीत क्षेत्रात असाधारण योगदान
7,000 गाणी प्लस 1,000 चित्रपटासाठी संगीत, तमिळ असेल, तेलुगू असेल, हिंदी असेल, मल्याळम असेल, कन्नड आदी भाषेतील योगदान भारतीय सिनेमाला जागतिक ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून इलैयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न. 79वी है ना, संतोष फुटबॉल संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा कोठे सुरू झाली? तर उत्तर होतं मित्रांनो याचं आसाममध्ये सुरू झालेली आहे. कुठे? आसाममध्ये ती सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा. 7वा प्रश्न. दोस्ती हा कोणत्या दलाचा सराव आहे? थोडस शब्द इथं चुकलाय. दोस्ती हा कोणत्या दलाचा सराव आहे? तर तटरक्षक दलाचा हा सराव आहे. ठीक आहे. दोस्ती 17 तटरक्षक दलाचा सराव म्हणजे सरावाचे नाव होते दोस्ती 17. 17वी होती आवृत्ती त्यासाठी. 3 देश होते भारत, मालदीव आणि श्रीलंका. आवृत्ती 17वी दिनांक 19 जानेवारी सुरू झालं. मालदीव. आयोजक मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स कोस्ट गार्ड. सुरुवात 1991 भारत फक्त मालदीव होता आणि श्रीलंका सामील झाला 2012 मध्ये. खूप पॉईंट महत्वाचा आहे. सुरुवातीला दोन देश होते आणि श्रीलंका त्यात इनबिल्ड झाला. मुख्य उद्देश होतं सागरी सुरक्षा बचाव कार्य, किनारपट्टी संरक्षण. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नुम्बेओ सेफ्टी है ना, नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स सर्व्हिस नुसार भारतात सर्वात सुरक्षित शहर कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतात सर्वात सुरक्षित शहर म्हटलं तर मंगळूर हे शहर आहे. लक्षात ठेवा. सर्वात सुरक्षित शहर. ठीक आहे, या सेफ्टी इंडेक्स नुसार. नेक्स्ट 9वा प्रश्न. टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग 26 मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये टॉप 100 मध्ये कोणती भारतीय संस्था आहे? तर पाहायला गेलं IISc बंगळूर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठ क्रमांक 26. टाइम्स हायर एज्युकेशन मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम. एकूण निर्देशांक 18 आहेत. भारतीय संस्था IISc बंगळूर ही 96व्या क्रमांकावर आहे, म्हणजे टॉप 100 मध्ये आहे. अमेरिटी युनिव्हर्सिटी 251 म्हणजे 300 श्रेणी. जागतिक टॉप 3 विद्यापीठे हार्वर्ड विद्यापीठ, ऑक्सफोर्ड आणि MIT USA. ठीक आहे. 2 USA एक UK ची आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न. राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न. पाकिस्तानने भारतीय विमानासाठी आपले हवाई क्षेत्र किती काळासाठी बंद ठेवले आहे? तर फेब्रुवारी 2026 पर्यंत बंद ठेवलेले आहे. 12वा. भारताचे पहिले संगणक प्रजनन ज्ञान केंद्र कुठे उघडले आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर ते मुंबईमध्ये उघडलेलं आहे. 13वा प्रश्न. जानेवारी 26 चा ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर जागतिक बँकेने केलेला आहे. 14वा प्रश्न. AACA मीडिया अवॉर्ड 26 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर तो पाहायला गेला अहमदाबादमध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे. 15वा प्रश्न. उत्तर प्रदेशच्या राज्यपालाचे निवासस्थान आता कोणत्या नावाने ओळखले जाईल? तर उत्तर होतं जनभवन नावाने ओळखले जाईल. 16वा प्रश्न. आपण पाहतोय 16वा प्रश्न. चंदीगडची राज्य तितली म्हणून कोणत्या तितलीची घोषणा करण्यात आली आहे? पाहायला गेलं स्ट्राइप्ड टायगर बटरफ्लाय या नावाने ती करण्यात आलेली आहे. 17वा प्रश्न. कतारनंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार देश कोण आहे? पुरवठादार देश कोण आहे? तर उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती. काय नाव आहे? संयुक्त अरब अमिराती. 18वा प्रश्न. आशिया उत्पादन निर्देशांक 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर भारताचा क्रमांक 6वा लागतो. 6 नंबरला आपला देश आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 19वा प्रश्न पाहतोय आपण. स्पर्धात्मक बॅडमिंटन मधून निवृत्त जाहीर करणारी भारतीय खेळाडू कोण आहे? ऑब्विसली सायना नेहवाल आहे. 20वा. भारतातील पहिली नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारत फ्युचर सिटी कोणत्या राज्यात विकसित होणार आहे? तर ती पाहायला गेलं तेलंगणामध्ये विकसित होणार आहे. आपण पाहतोय आजचा प्रश्न. सुनीता विल्यम्स यांनी किती वर्षाच्या सेवेनंतर नासामधून निवृत्ती जाहीर केली आहे?
ऑप्शन आहे 20 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष, 30 वर्ष. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असणार आहे. आणि मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.